घरातलं दारिद्र्य संपवायचं असेल, घरामध्ये गरिबी, घरातली गरिबी दूरच होत नाही आहे, घरावर सारखे संकट, समस्या, दुःख येत आहेत, संकट, समस्या ज्या आहेत ते तुमची साथच सोडत नाही आहे, त्यानंतर तुम्ही कशामध्ये तरी मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहे आणि तुम्हाला खूप प्रश्न पडलेले आहे, खूप समस्या आहे आणि त्याचं तुम्हाला उत्तरच मिळत नाही आहे, काय करू तुम्हाला कळत नाही आहे, दुःख चारी बाजूंनी आलेलं आहे. तर अशा वेळेस मी तुम्हाला काय करायचं, कुठली सेवा करायची, काय उपाय करायचा, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, माणूस म्हटलं म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख, दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख हे येतच असणार आहे. कारण फक्त सुख मिळालं तर आपल्याला सुखाची किंमत राहणार नाही, तर त्यामुळे मधून दुःख हे येत असतात. पण ते दुःख इतकं पण त्याची तीव्रता नसावी की आपण पूर्णच बुडून जाऊ. तर त्यामुळे समजा तुमच्यावर खूप मोठे दुःख संकट आलेले, एक पण काम तुमचं पूर्ण होत नाही आहे, कोणत्याही कामामध्ये तुमचं मन लागत नाही आहे, कुठेतरी तुमचे पैसे अडकले, अशा खूप जास्त समस्या आहे, खूप जास्त अडचणी झालेल्या आहेत, तर स्वामींनी सांगितलेलं हे एक काम तुम्ही नक्की करा. हे काम जर तुम्ही केलं तर तुमच्या घरावर अडचणी ज्या आहे त्या येणं बंद होतील, अडचणी संपतील, संकट संपतील आणि गरिबी, दारिद्र्य ह्या ज्या गोष्टी आहे या तुमच्या घरापर्यंत येणारच नाही. तुमच्या घरातून, तुमच्या घराच्या आजूबाजूपासून त्या कायमच्या दूर होऊन जातील. तर हे कोणतं असं काम आहे तर ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, काय करायचं आहे, कसं करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा करत जा. स्वामींचा एकतरी फोटो आपल्या घरामध्ये असला पाहिजे. आणि या सगळ्या दुःख, अडचणी, संकट जे आहेत तर ते न येण्यासाठी कोणतं काम करायचं आहे तर ते म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. आत्ताच स्वामी समर्थांची पुण्यतिथी होऊन गेली, तर त्यावेळेस मी तुम्हाला सगळे नियम अटीसहित एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्राचे जे नियम आहे ते पाळलेच गेले पाहिजे. ते पाळता येणं तुम्हाला शक्य नसेल तर पारायण करू नका. पण तुम्ही हा जन्म घेतलेला आहे आणि तुम्ही मनाशी ठरवूनच टाका की हा जन्म मी घेतलेला आहे, तर या जन्मामध्ये मी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करेल. गुरुचरित्राचं पारायण तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी केले ना तर तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. आणि हे इतकं पॉवरफुल पारायण आहे की या पारायणाची म्हणजे या पारायणा इतकं पुण्य देणारं दुसरी कुठलीही सेवा नाही आहे. गुरुचरित्राचे पारायण करण्याचे नियम खरंच कठीण असतात. रोज एक भाजी आणि एक चपाती खायची असते, म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे खाऊ ते तुम्हाला 7 दिवसांपर्यंत खायचं असतं. गुरुचरित्राचे संपूर्ण अध्याय आपले 7 दिवसामध्ये संपत असतात. त्यानंतर त्या दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. कोणाच्या घरचं खायचं नसतं, परांना आपण जे म्हणतो ते तुम्हाला खायचं नसतं. त्यानंतर तुम्हाला चटई अंथरून खाली झोपायचं असतं. असे बरेचसे नियम आहे. त्याचे नियम सांगणारा संपूर्ण व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण बघा, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जे आहे, विनंती करते सगळ्यांना, तुम्ही एकदा करा. तुमच्या आयुष्यामध्ये या ज्या काही अडचणी आहे ना त्या संपूर्ण नष्ट होतील. आणि बघा, गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते नियमांनीच झालं पाहिजे. मग ताई हे चालेल का किंवा ते चालेल का, असं झालं तर चालेल का, तर नाही. त्याला काही असे नियम जे आहे ते तोडलेले चालत नाही. मी परत सांगते, गुरुचरित्र कसं करायचं आहे त्याचे नियम संपूर्ण अटींसहित त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की एकदा तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. पण तुम्हाला खरंच असं वाटतंय ना की आपल्यासोबत कोणीच नाही आहे, चारी बाजूने दुःख घेरलेलं आहे, चारी बाजूने संकट, अडचणी आलेले आहे आणि अशात आपल्याला काहीच सुचत नाही की काय करायचं, तर त्याच्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. आपोआप तुमच्या अडचणीतून, दुःखातून तुम्हाला मार्ग मिळतील. अडचणी ज्या आहेत त्या संपून जातील. अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला सुचतील. आणि खरंच हे एक जादुई पारायण तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल की खरंच ताई हे केल्याने जादू होणार आहे का माझ्या आयुष्यामध्ये, तर हो, तुमच्या आयुष्यात जादूच होईल. तुम्ही करून बघा. ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केले ना तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा, तुमचे अनुभव तुम्ही शेअर करा. कारण काय होतं, तुम्ही जेव्हा कमेंट करता तर तुमचे अनुभव 4 लोक वाचतात आणि त्यांनासुद्धा मग उत्स्फूर्ती येते. त्यांना त्यांच्या अडचणीतून काहीतरी बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग मिळतात. आणि जेव्हा आपण सांगितलेली सेवा आपल्या ऐकण्यावरून दुसरे 4 लोक करतात ना तर त्याचं कुठेतरी पुण्य हे आपल्यालासुद्धा मिळत असतं. म्हणून नक्कीच तुम्ही जर काही सेवा वगैरे केली तर तुम्ही भलेही असं नका सांगू की मी असं केलं होतं, माझा असा अनुभव आहे, पण तुम्ही असं सांगू शकता की अगं नाही, तुला असं असं दुःख आलेलं आहे ना, अडचणी आलेल्या आहे ना, तर तू हे गुरुचरित्राचं पारायण कर, असं असं कर. आणि गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो जो दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे
त्याचं तुम्ही पारायण करा. ग्रंथ तुमच्याकडे नसेल, मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला आरामात मिळून जाईल, घरपोच मिळून जाईल. किंवा तुमच्या जवळपास कुठेतरी केंद्र असेल स्वामींचं, तर तिथे तुम्हाला गुरुचरित्राचा ग्रंथ जो आहे तो मिळून जाईल. साधारणतः 200 रुपयापर्यंत हा ग्रंथ मिळतो. पण या ग्रंथामध्ये खरंच खूप ताकद आहे. माझे मिस्टर जे आहे त्यांनी सुद्धा बऱ्याचदा पारायण केलेलं आहे. लग्नाच्या आधीसुद्धा ते करत होते आणि लग्नानंतरसुद्धा त्यांनी केलेलं आहे पारायण. आणि करत जा. बघा, जेव्हा स्वामी समर्थ पुण्यतिथी आता एप्रिलमध्ये होती, तर त्याच्या आधीचे 7 दिवस केंद्रामध्ये सामुदायिक पारायण केलं जातं. तुम्हाला तसं जमलं तसं करा. ते सुद्धा सामुदायिक पारायणचे सुद्धा खूप फायदे आहे. आणि तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही बघा, घरच्या घरी तुम्ही नियमांनुसार करा. त्याचे नियम पाळून सगळं तुम्ही जर घरच्या घरीच पारायण केलं, पण घरामध्ये तेवढी तर त्यावेळेमध्ये शुद्धता ठेवणं, स्वच्छता ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा दत्त महाराजांची जयंती असते, तर त्यावेळेसुद्धा 7 दिवसाचं सप्ताह असतो. तर त्यावेळेसुद्धा बरेचसे लोक गुरुचरित्राचं पारायण करतात. आता तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही, आत्ता जेव्हा स्वामी समर्थ पुण्यतिथी होती, तर तेव्हा सगळ्या ठिकाणचे लोक मिळून जवळपास 11 ते 12 लाख लोकांनी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं. का करतात एवढे लोक? काहीतरी असेल यामध्ये, म्हणून तर करत असतील ना. तर तुम्ही नक्की बघा. मी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा करून बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अनुभव येईल की खरंच हा ग्रंथ किती महान आहे. तर तुम्हाला बघा, किती पण दुःख, कोणत्याही प्रकारचं दुःख असू द्या, अडचणी असू द्या, बघा मुलबाळ होत नाही आहे, नोकरीचा काही प्रॉब्लेम आहे, मुलाबाळांच्या शिक्षणाचा काही प्रॉब्लेम आहे, आर्थिक काही प्रॉब्लेम आहे, कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या, त्याच्यावर उपाय म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. तुम्ही प्लीज महिलांनो, महिला पुरुष मुलं मुली कोणी पण करू शकतं. ताई मी विधवा आहे, करू शकेल का? ताई तुम्ही सुद्धा करू शकतात. मी दरवेळेस विधवा हा शब्द याच्यासाठी घेत असते, कारण मला कमेंट येतात की ताई मी विधवा आहे, मी केलं तर चालेल का? तर हो ताई, तुम्ही सुद्धा करू शकतात. त्याला असे काही नियम नाही आहे. पण जर तुम्ही पारायणाला बसणार असेल तर त्याचे काही नियम आहे, ते तुम्ही पाळलेच पाहिजे. ठीक आहे. तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण देते. तुम्हाला करायचं असेल तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आजपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकतात. गुरुवारपासून सुद्धा तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता. तर नक्की तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते. तुमच्या दुःख अडचणी संकट नक्कीच दूर होतील, ही माझी गॅरंटी आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही करा. अनुभव 100% येईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवडली असेल माहिती तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.